मला ना तोंडी लावायला कुरकुरीत अशी चटपटीत सुकट खूप आवडते. मग डाळ भात असो किंवा रोजच्या जेवणाबरोबर साईडला मस्त कुरकुरीत सुकट पाहिजेच असं वाटत असतं. तर आता मी कशी बनवते ना सुकट अशी ही क्रिस्पी, ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सुकट घेताना नेहमी फ्रेश घेत जा. तर सुकट आणल्यानंतर किंवा करायच्या अगोदर ती पहिल्यांदा चाळून घ्यायची, कारण त्याच्यातला जो काही कचरा असतो काही असेल, आता ती वाळवलेली असते त्याच्यामुळे ती नेहमी चाळून घ्यायची, निवडून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्या गरम पाण्याने धुवून घ्यायची आहे. हाताने असं चोळू शकतो इतपत पाणी गरम असावं, जास्त गरम नको आहे. तर 3 पाण्याने आपण ती धुवून घेतली आहे आणि त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. पिळून घ्या आणि त्याच्यातलं पाणी काढून घ्या. आता फुल गॅसवरती आपल्याला तेल टाकून कढईमध्ये ती क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायची आहे. बघा हलकासा कलर बदलायला लागलेला आहे. आता यावेळी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे टेचलेला लसूण. कुरकुरीत सुकट तोंडी लावायला आणि त्याच्यामध्ये टेचलेला लसूण असेल ना तर त्याची चव भन्नाट लागते. तर आता काय करायचं, लास्टला ज्यावेळेस छान अशी कुरकुरीत होईल सगळी सुकट, त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर मी हळद, लाल मिरची पावडर, लाल तिखट, धणे पावडर हे सगळे मसाले टाकले. थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त अर्धा लिंबू पिळून घेतला. 10 सेकंद गॅस चालू ठेवायचा, म्हणजे त्याच्यातला जो कच्चेपणा असेल मसाल्यांचा तो निघेल आणि 10 सेकंदानंतर गॅस बंद करायचा. आणि इकडे आपली ही कुरकुरीत सुकट ना तयार होते. एवढी सोपी आहे करायला, पण लागते भन्नाट. बघा किती कुरकुरीत झाली आहे. नक्की ट्राय करा.